एक नुकताच कॉलेजात जायला लागलेला मुलगा घरी येऊन आजोबांना विचारतो, आजोबा बायको आणि गर्लफ्रेंड यातला फरक काय? त्याच्यावर त्या इरसाल आजोबांनी दिलेलं उत्तर हे खरंच ऐकण्यासारखं आहे. ते नातवाला म्हणतात, बस इथे, मी तुला नीट समजावून सांगतो. ते म्हणतात की आपल्या घरामध्ये टी व्ही आहे आणि तू मोबाईल पण वापरतोस. तर असं समज, बायको म्हणजे टी व्ही आणि मोबाईल म्हणजे गर्लफ्रेंड. नातवाला काहीच कळत नाही. तो गोंधळून विचारतो, म्हणजे काय आजोबा? ते म्हणतात, तुला आता मी फरक समजावून सांगतो. घरात असताना तू नेहमी टी व्ही बघतोस, पण बाहेर जाताना मोबाईल घेऊन जातोस. टी व्हीवरती तू कार्यक्रम बघून बहुतेक वेळा त्याचा आनंद घेतोस, पण मोबाईलशी मात्र 100% वेळा तू खेळत असतोस. तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे टी व्ही एकदा घरात आणला की जवळपास फुकट आयुष्यभर वापरता येतो. मोबाईल मात्र दर महिन्याला रिचार्ज करावा लागतो, नाहीतर त्याची सेवा बंद होते. चौथा फरक म्हणजे टी व्ही हा बहुतेक वेळा जड, अवजड आणि जुन्या मॉडेलचा असतो. मोबाईल मात्र अतिशय स्मार्ट आणि स्लीक आणि लेटेस्ट मॉडेलचा असतो. पाचवा फरक म्हणजे टी व्हीला रिमोट असतो आणि मोबाईलला रिमोट नसतो. सहावा फरक म्हणजे टी व्ही हे वन सायडेड माध्यम आहे. टी व्हीवर लागलेलं तुला सगळं ऐकावंच लागतं, तर मोबाईल हे दुहेरी माध्यम आहे. तू बोलू पण शकतोस आणि ऐकू पण शकतोस. पण एवढं सगळं असलं तरी टी व्हीवरच तू लक्ष दे, कारण टी व्हीमध्ये कधीही व्हायरस येत नाही. टी व्ही हा शक्यतो चोरलाही जात नाही आणि हॅकही होत नाही. मोबाईल हा किती स्मार्ट आणि किती छान आणि किती स्लीक असला तरी त्याच्यात फार चटकन व्हायरस येतो. तो हॅकही होऊ शकतो आणि मोबाईल चोरलाही जाऊ शकतो. त्यामुळे तू टी व्हीवरतीच जास्त लक्ष दे. काय मित्रांनो, आवडला का टी व्ही आणि मोबाईलमधला फरक? आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही पाठवून शेअर करा. आणि असेच छान किस्से ऐकण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. असाच नवीन किस्सा घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.